नाथांच्या फार सोप्या आणि सरळ भाषेत ओव्या आहेत. श्रीमंत सोनी दान न करी, लक्ष देऊन ऐका. श्रीमंत सोनी दान न करी, गरीब सोनी भजन न करी, तया गळा पाषाण बांधोनी समुद्रा जान बुडवावी. अर्थ समजला नाही? निरा कोमात गेले तुम्ही. त्याचं काही त्याचा काय त्याला असं वाटते हे बुजाळणं कुठून आलं. तुमचं कसं झालं पहिले ते सांगून देतो मग पुढे बोलतो मी. एका पोराचं लग्न पक्क ना होई. काळ कठीण आहे. 40-40 वर्षाचे 40-40 पोरं एका गावात आहेत. आमच्या गावात एका पोराने 31 वर्षाचा पोरगा, मामा पोरगा 31 वर्षाचा, पोरगी केली त्यानं 39ची, आणि 2 लेकरं त्याला त्या बाईसोबत फुकट भेटले. तसं लग्न होईना, लग्न पक्क होईना. झालं लग्न पक्क. लग्नाची वेळ आली. नवरदेव मंडपात बसला, नवरीच येईना. काय कराव, नवरीला अडचण आली. मग आता कसं कराव? नवरीचा बाप म्हणे वा, नवरी नाही पण तिची बाई नाही, गोरी नाही पण उंदरी आहे, चालेल काय? आता काय म्हणीन तो? टाइम पडला बाका तो गधे को कैना पडता काका. तुमचं असंच झालं. आदरणीय पूजनीय माझे ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू, ज्यांच्या मुखातून तुम्ही गोड कथा ऐकून राहिले, प्रेममूर्ती, ज्यांचा साखरेसारखा गोड स्वभाव आहे, आमच्या वारकरी संप्रदायातलं अनमोल रत्न म्हणजे सानप बाबा. आणि त्यांच्यावर गुळावर सगळे प्रेम करतात. मग सगळ्यांचं प्रेम आहे बापू, हो तुमचंही आहे माझंही आहे. मग त्यांच्यावर असंच दुसऱ्या गावला तारीख न कळत काहीतरी आमच्याच्याने तसं होते, म्हणून त्यांनी गोरी नाही तर उंदरी उभी केली. मी मागच्या वर्षी कीर्तनाला आलो, तुकोबारायांचा अभंग घेतला, अर्धा सोडवला, तुझं विना देवा आहे ना पवन महाराज, अर्धा सोडवला आणि नंतर मी वाक्य बोलून गेलो. एक आमचे विदर्भातले शब्दात फार गाजले. कैला दादा ते शब्द प्रत्येकाच्या ध्यानात आहे. आणि मी इथं बोललो होतो, तुमचं लक्ष असेल नशील पण मी बोललो होतो, मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल. आलो की नाही? फक्त तुम्ही असं नका म्हणू या या बसा बसा. तुम्हाला खरं सांगतो, गेल्या वर्षी आलो, भगवान भोलेनाथाचं दर्शन घेतलं, मन प्रसन्न झालं, पांडुरंगाची शपथ घेऊन खरं बोलतो, इथं पुन्हा याव अशी माझी इच्छा होती, देवानं पुरीच केली. हा लय भला मोठा सप्ताह आहे बापू हो. इवलेश रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. गेल्या वर्षी तिकडनं होतं कीर्तन. हा आता देवाकडे तोंड करून या शिवाला कीर्तन करायची संधी भेटली. उपकार तुमचे मानत नाही, भगवान भोले बाबाचे मानतो. विठाल विठाल. असो एवढा मोठा दिव्य सोहळा आहे. मला सांगायचं एक होतं, ऐका, लक्ष देऊन ऐका, पटपट बोलतो. नाथ महाराज म्हणतात, श्रीमंत सोनी दान न करी, गरीब सोनी भजन न करी, तया गळा पाषाण बांधोनी समुद्रा जान बुडवावी. सरळ अर्थ आहे. श्रीमंत आहे, देणगी देत नाही, गावात सोहळा चालू आहे. गरीब आहे, भजनात येत नाही, त्याच्या गळ्यात पाषाण बांधा, त्याला समुद्रात नेऊन दाबा. एवढा मोठा आनंद. हा आणि जरी एखादा अभागी असेल आणि तो जर बकरेवर झोपेले गेला असेल तर किती पापी आहे रे. दसरा दिवाळी तोची आम्हा सण, सखे संतजन भेटतील, हे खरंच दिवाळी आहे. हा तुका मने आले घरा, तोची दिवाळी दसरा, तोची दिवाळी दसरा, दसरा
तुका म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा 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 दिवाळी दसरा हाची दिवाळी दसरा या परिसरासाठी हे दिवाळी आहे आणि हा दसरा आहे. आणि येड्यासाठी दिवाळी, कापसानं घर भरलं की दिवाळी, आणि मुलानं फटाका फोडला आणि कापूस जळला की होई माय होई माय. हा, पण हा भाग पावन भाग आहे. आनंद वाटला तुमच्या गावात येऊन. मी भगवंताचे उपकार मानतो, मला बोलवलं. एक एकाहुनी बळी रे महान महान गंधर्व, ज्यांची जगात ख्याती आहे असे महान गंधर्व. इंद्रदेवाच्या दरबारातल्या गंधर्वांना लाजवतील असं वारकरी पंथाचं वैभव असणारे आदरणीय पूजनीय आमचे बालासाहेब मामा आहेत. आदरणीय पूजनीय, मी ज्यांच्यावर भावासारखं प्रेम करतो, आमचे कैलासदादा महाराज पौळ आहेत, जाधव महाराज आहेत. मृदंग सम्राट, मृदंग अलंकार, मृदंगातला वाघ माणूस, बिबट्या नाही हा, वाघ माणूस आहे. वाघ आमचे कृष्णादादा आहेत. सर्व आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी आहे. परिसरातील सर्व वैष्णव वीर आहे. सर्वांना वंदन करतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल असो असा दिव्य सोहळा. या सोहळ्याला माझ्याकडे आजची सेवा आली. सेवेसाठी जो अभंग घेतला, हा अभंग पैठण निवासी श्री संत शांती ब्रह्म नाथरायांचा आहे. या अभंगाच्या माध्यमातून नाथ बाबा, आता जमलं भाऊ हा, पहिले राजो आवाजच ये ना. या अभंगातून नाथ बाबा विरोधाभास अलंकाराच्या द्वारा बोलून वारकरी पंथाची सुरुवात भोलेनाथाची आहे हे पटवून देतात. लक्ष देऊन ऐका. विरोधाभास अलंकार म्हणजे काय? अभंग जसा दिसतो त्याचा अर्थ तसा नसतो, त्याला विरोधाभास अलंकार म्हणतात. कधी कधी साधू अतिशयोक्ती अलंकारात बोलले, पटत नाही असे अभंग लिहिले, अशा ओव्या आहेत का की ज्याचा अर्थच लागत नाही. अश्वशिंगे आकाश चिरा, लहाने जाते दळा वारा, नपुसकाशी नातवंड घरा सूर्य अंधारा लपो आली. समजला अर्थ? काहीच नाही समजलं. रातभर पाखडलं आणि काही नाही सापडलं. अश्वशिंगे आकाश चिरा, घोड्याच्या शिंगानं आकाश चिरा. किती शिंग आहेत रे बाबू? बोल ना. 2. तू सांग रे. 2. मस्त गडे हो. मला दोर द्या आणून, तुम्ही फाशी घ्यायला. काय करू रे बाबा आता? बरं, लेकरं लहान लहान नाही, लग्नावर आले राव. तुम्ही घोड्यावर बशावर आले तरी तुम्हाला घोड्याची शिंग माहित नाही अजून. काय वाटू देऊ नको भाऊ, असंच असते. मामा मी त्याला म्हटलं घोड्याला किती, सगळे घोड्यावर बसायच्या लायकीचे पोरं आहेत हा, आणि ते म्हणता घोड्याला 2 शिंग. मग कसं करू आता? आता मी तुम्हाला विचारतच नाही. मी एकदा असंच एका म्हाताऱ्या माणसाला प्रश्न विचारला, काकाजी मी म्हटलं भीष्माचार्याच्या बायकोचं नाव काय? तर तो मला म्हणे 1 अक्षर सांगा. तो फुल मॅन आणि मी हाफ मॅन. मी सांगलं, म्हटलं पहिलं अक्षर शाय. तो म्हणे भीष्माचार्याच्या बायकोचं नाव शांताबाई आहे. हे असंच झालं. अश्वशिंगे आकाश चिरा, लहाने जाते दळा वारा, नपुसकाचे नातवंड घरा सूर्य अंधारा लपो आली. नाथराय म्हणतात, घोड्याच्या शिंगानं आकाश चिरा, लहान जात्यानं वारा दळा, आणि नपुसकाचे नातू. कोणाचे?
बघत आता कसे हसले ते. आता समज आज लक्ष देऊन ऐकून राहिले. हा, नपुसकाचे नातू सूर्याच्या अंधारात लपाछपी खेळतात. कोणतं खरं आहे? कोणतंच नाही. घोड्याले शिंग, आकाश चिरता येत, वारा दळता येत, नपुसकाले त्याच्या लक्षात. आणि सूर्याला अंधार नाही. स्वतः बोलून स्वतः खंडन करणं म्हणजे अतिशय. माझा बाप ब्रह्मचारी. पटलं तुम्हाला आता हे? हो म्हणते तो दादा. अरे मा बाप जर ब्रह्मचारी असता तर मग मी झालो असतो काय रे. मी पाया पडतो त्याच्यात. आता कसं करू हो बाबा. हा, मी अरे हिरी नाही हलवली रे, खिरी खिरी हा असं असं केलं. मी म्हटलं पटलं काय म्हणजे पटलं. त्याला जरा जाग करत जा तुम्ही. हो इकडे पाहून कीर्तन करतो. माझा बाप ब्रह्मचारी. स्वतः बोलून स्वतः खंडन करणं. ओ बाळा, ओ भाऊ, माझा बाप जर ब्रह्मचारी आहे मग मी काय सूर्याच्या मंत्रानं झालो का बा? हे स्वतः बोलून स्वतः खंडन करणं झालं. आमच्या घरी एक आमचे मावशी आले काकाजी साहेब, आणि आमची एक चुलते. दोन्ही हुशार, म्हणजे फक्त हुशार नाही, अति हुशार. मग अतिशयोक्ती अलंकार सांगतो. आमचे मावशे आमच्या चुलत्याला विचारतात, काय मग काय पेरलं पांडू? मग आमचे काका म्हणत, तुम्ही सांगा ना भाऊ तुमचं काय आहे? हायब्रिड पेरलं बुवा. काय लागली होती झडती मागच्या वर्षी? मावशी काकाला विचार. काका म्हणत, तुम्हाला त्याला नेमकं म्हणजे काहीच नाही होईल, पण लंब का अति एकरी 50 झाली. मग आता या बुवानं गप बसावणं चुलत्यानं. आमचा चुलता म्हणते फक्त. तो म्हणे नेमकं तुम्हाला किती झाली? 75. काही बोलतो गड्या. म्हणे आहा किस्तकारी करायला लागते तशी. तो म्हणे काय केलं? म्हणे खत दिलं. मग मावसा म्हणे खत मी दिलं. कसं दिलं याले अर्थ आहे म्हणे. म्हणे कसं दिलं? म्हणे वा झाडाच्या बुळाशी. तुमच्याकडे कसं टाकतात? म्हणे झाडाच्या बुळाशी टाकलं. आमचा चुलता म्हणे चुकली या वर्म फेरा पडे. आमचा काका ना म्हणे कसं काय? म्हणे खत देणं चुकलं. ज्वारीला जर मोठं कणीस लागत असेल तर खत घेऊन त्या धांड्याच्या पोंग्यात भरावं लागतं. याला म्हणतात अतिशयोक्ती. पण आज जो अभंग घेतला हा विरोधाभासातला, म्हणजे दिसते तसा त्याचा अर्थ नसते. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी, थोर नवला झाला, वांझे पुत्र प्रसवला. मुंगी आणि सिंगी झाली तिथे दूध किती. मुंगी आणि सिंगी झाली तिथे दूध किती. झाली सिंगी आली भट भाडे. मुंगी आणि सिंगी झाली तिथे दूध किती. मुंगी आणि सिंगी झाली तिथे दूध किती. मुंगी आणि सिंगी झाली तिथे 17 रांगण भरून गेले पेले 12 हाती. भरून गेले पेले 12 हाती. 17 रांगण भरून गेले पेले 17 रांगण भरून गेले पेले 12 हाती. मुंगी आणि सिंगी झाली तिथे दूध किती. मुंगी आणि सिंगी झाली तिथे दूध किती. मुंगी ब्याली सिंगी झाली तिथे दूध किती. मुंगी ब्याली सिंगी झाली तिथे दूध किती. सिंगी तिचे दूध किती. सिंगी तिचे दूध किती. सिंगी तिचे दूध किती. मुंगी व्याली मुंगी व्याली तिचे दूध किती. तिचे दूध किती. हो तिचे
17 रांजण भरून गेले पेल 12 हाती 17 रांजण भरून गेले पेल 12 हाती 17 रांजण भरून गेले पिले 12 हाती 17 रांजण भरून गेले पिले 12 हाती हो 17 रांजण भरून गेले पेल 12 हाती 17 रांजण भरून गेले पेल 12 हाती 17 रांजण भरून गेले पिले 12 हाती 17 रांजण भरून गेले पिले 12 हाती झाले तिचे दूध किती 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 मुंगी आली तिचे दूध किती तिचे दूध किती मुंगी आली तिचे दूध किती 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 मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती 17 रांजण भरून गेले पेले 12 हत्ती मुक्ताबाई म्हणता मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी कोण गिळलं सूर्याले मुंगीनं नाथाच्या घरची उलटीचं खून पाण्याला लागली मोठी तहान काट्याच्या गाणीवर बसले 3 गाव 2 वसाड 1 वसती ना काट्याच्या गाणीवर बसले 3 गाव 2 वसाड 1 वसती ना तिथे आले 3 कुंभार तिथे आले 3 कुंभार 2 पेले 1 वसती ना काट्याच्या गाणीवर बसले 3 गाव 2 वसाड 1 वसती ना काट्याच्या गाणीवर बसले 3 गाव 2 1 वसाड वसती ना कट्ट्याच्या अलीवर वसलेले गाव एक वसले एक वसतीना कट्ट्याच्या अलीवर वसलेले गाव एक वसले एक वसतीना 3 कुंभार तेने ते घडविल 3 मडके तिथे आले 3 कुंभार तेने घडविल 3 मडके 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 2 कच्चे 1 भाजीची ना 2 कच्चे 1 भाजीची ना 1 भाजीची ना काट्याच्या हानीवर बसले 3 गाव 2 वसाड 1 वसती ना काट्याच्या हानीवर बसले 3 गाव 2 वसाड 1 वसती ना कट्ट्याच्या अलीवर वसलेले गाव एक वसले एक वसतीना कट्ट्याच्या अलीवर वसलेले गाव एक वसले एक वसतीना काट्याच्या आणीवर वसले 3 गाव एक तुमचं एक माय आणि एक दादाचं तुम्ही ऐका आमची भाषाच तशी आहे भाऊ हां आमच्याकडे माय तुय असं म्हण तुमचं भाषा जरा स्टँडर्ड आहे इथं तिथं आहे ना आम्ही म्हणतो अटी तटी मी बोलतही नाही काका प्रयत्न केले मी पहिले कीर्तन करायला लागलो 17 वर्ष झाले आता मी पहिले शुद्ध बोलो साहेब माय कोणी कीर्तनच घेना मी घरीच मा बायकोले सांगू कीर्तन कराव काय काही इलाज नव्हता कोणीच बोलवे ना आता मी शुद्ध बोलत नाही प्रयत्नही कर मी केले मी करू शेतामध्ये गेले आणि वावरातून आले आपलीच भाषा चांगली आहे आमची बुलढाण्याची अटीतटीची भाषा गाडगे बाबा तुकडोजी बाबानं साऱ्या जगात केली आमची भाषा मायन तुयच बरं आहे लक्ष देऊन ऐका विरोधाभास अलंकार आणि अतिशयोक्ती अलंकार मी तुम्हाला थोडक्यात सांगतो वेळ कमी आहे 12चाच टाइम सांगला पाटील बॉल है ना 12 लक्ष द्या पटकन सांगतो विरोधाभासातले वेगवेगळे प्रमाण देऊ आपण सांज पडी दिन ढल गया बाघी न घेरी गाय गाय बिचारी मरी नहीं बाघी न भूकी न जाए कबीरदास की उल्टी बानी बरसे कंबल भीगे पाणी कंबल बरसे पाणी भीगे कम म्हणजे काय बल म्हणजे काय संध्याकाळ झाली वाघीण आली वाघिणीनं गायला घेरलं गाय मेली नाही वाघीण उपाशी गेली
खरी संध्याकाळ कोणती, वाघीण आली तिनं कोण्या गाईला घेरलं, गाय मेली कशी नाही आणि वाघीण उपाशी गेली कशी नाही. थोडक्यात सांगतो, संध्याकाळ म्हणजे म्हातारपण. चौबदार बाबा, तुमचं वय किती झालं? वय इतकं झालं? इतकं झालं आता. हां, पण तरी बी नाचतात की बा. मी एक गणितच करलाय, वय अधिक वय बरोबर वय वय. या वयात पान ते बाबा काय नाचले राव. जवान पोरेले लाज होतीन. गावरान खायला भाऊ, गावरान. हो, अजूनही बुडे बाडे पहा तुम्ही कसे दिसतात, तंदुरुस्त. आणि तरुण पोरं पहा तुम्ही, पुळ्या खाऊ खाऊन उड्या मारू मारू थकले सरे सरे, गाल गेले अंदर. तेजस्वी दिसतात ते म्हातारे माणसं पहा, मिशी गिशी टोले जंग. हा बाबा पहा बरं, खरंच सांगा बाबा, हाय की नाही? हा, हे तर काही मिशीने ठेवत आणि फिशीने ठेव. जाऊ द्या, मला काही जास्त माय लांब यानंच तर वाढते माय कीर्त. मला जरा हा पटपट बोलायचं आहे आता, ऐका तुम्ही. संध्याकाळ म्हणजे म्हातारपण. त्या संध्याकाळच्या वेळेला वाघीण आली, तिचं नाव आहे यम. आणि यमरूपी काळरूपी वाघिणीनं गायला घेरलं, ते गाय आहे जीव. जीवरूपी गाय मरत नाही आणि काळरूपी वाघीण उपाशी जात. देह जाईल त्याशी काळोबा खाई, याला विरोधाभास म्हणतात. जुने लोक भारुळ करत. आता भारुड राहिले नाही, भारुड कोणाला येतही नाही. जे करतात ते भारुड करतच नाही, निरा तमाशे लावले. भारूड भावाच्या असतं आरूढ, ते भारूड. ज्यात भाव दडला ते भारूड. नाचणं, साड्या नेसणं, उड्या मारणं हे काही भारुडात बसत नाही. कानातले घालतात, बांगड्या भरतात, मर्दासारखा मर्द बाईचे कपडे घालते, बरं नाही वाटत. नऊवारने सुनी नाचतो कोंबडा, नऊवारने सुनी नाचतो कोंबडा. होय तो हिजडा सप्तजन्मी, होय तो हिजडा सप्तजन्मी. नववारने सुनी नाचतो कोंबडा, नववारने सुनी नाचतो कोंबडा. होय तो हिजडा सप्तजन्मी, सप्तजन्मी. पुराव्यासहित दिलं, बोलायचंच काम नाही ठेवलं, अर्थ सांगायचं काम नाही. साडी नेसून नाचीन तो 7 जन्म टोल नाक्यावर उभा राहील. मी नाही सांगलं, त्याईनं सांगलं, सत्य आहे. पुरुषाशी स्त्री वेश देखता, पाहणारही जाती अधपाता. आमच्या घरचं नाही, नाथांचं आहे. साडी नेसून नाचला कोणी, तुम्ही पाहिलं, तुम्ही नरकात जासाल. 7 जन्म हिजडे होता. नराचा तमाशा नरची पाहती, किंवा जे नर पाहती सप्तजन्मी होती हिजडे. सोपी आहे काय? साडी नेसू नका, बाईचा कपडा अंगावर धारण करू नका, कोणी नेसलं त्याला नेसू देऊ नका, आणि तुम्ही पाहिले जाऊ नका. बाईची साडी एवढी करामती आहे. जुन्या लोकांचं तुम्ही या म्हाताऱ्या लोकांनी विचारा, पती पत्नीचे कपडे भिजवायचे असले तर वेगळ्या वेगळ्या भांड्यात असत. मालकाचे वेगळे, त्या आईचे वेगळे, एकात नसत. एवढी संस्कृती होती हिंदूची खास. आता तर गयाठा झाला. बाईचा कपडा माणसाच्या अंगावर नाचाल. विचारा म्हाताऱ्या आईले, आई गोदडी शिवायच्या जुन्या बाया, गोदडी माणसाला धोत्राची, बाईला साडीची. खरं की खोटं बोला आई? मुख्य आहेत का रे बाया? हो, नाही तर सांगा, खोटा बोलतो. मालकाच्या अंगावर बाईचं, पत्नीचा कपडा कधीच देत नाही. धोत्राची चालत नाही बाईचा कपडा. 7 जन्म हिजड व्हावं लागते. आता बायाही बदलल्या, माणसंही बदलले. काही काही बाया मालकाले कापूस वेचायला नेतात, अर्धी साडी त्याले, अर्धी तुले. होय हिजडा, होय हिजडा. हो ना बाया, हो मी तुमच्या पाया पडतो, असं करू नका. तुम्ही साडी देता पण यायले भोगून द्या लागते, त्याचं काय कराव? हा, साडी देऊ नये, भारूड करू नये असं मी बोललो नाही. भारूड
अब बायको मोठी अग बाबा बायको मोठी बायको मोठी बायको मोठी हो घेतलं मुसळ लागली पाठी तुला मुसळ लागली हो पाठी घेतलं मुसळ लागली पाठी मुसळ लागली पाठी बायकोनं नवरा गरवार केला मनाचा मनोरथ पूर्ण झाला 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 पूर्ण झाला पूर्ण झाला पूर्ण झाला बायको मोठी नवऱ्यापेक्षा मुसळ घेऊन लागली नवऱ्याच्या पाठी भारुडा हे पटलं का तुम्हाला हे हो म्हणा ना झाल्या ना बाया मोठ्या आता मी पहिलेच तर सांगलं 31च्या पोरानं 40ची बायको केली तरी नाहीच खरं झालं की नाही मुसळ घेऊन लागली नवऱ्याच्या पाठी हे नाही खरं काही काही लोक म्हणतात पण चकार लावून सांगता येईन काय बायको मारतच नाही हो ना बरेच बेवडे बावडे घरात कोंबे खातात आणि बाहेर येऊन सप्त्यावाल्यांना हिशोब द्या हिशोब अरे बायको पुढे चालत नाही ले काय आणि कार्यकर्त्यावर गाजून राहिला रे लक्ष देऊन ऐका बाई मारतच नाही असं नाही आणि मी बी कॅमेरे असूनही भेट नाही तरी बोलतो बहिणी हो सगळे बुवा लोक वेगळं सांगतात आणि आपला गडी एक अलगच असते मारूच नाही असंही नाही हा मला माफ करता पण मी खरं बोलतो बाबा सगळे बुवा लोक याच्यावर अन्याय पती परमेश्वर आहे बहिणी हो तुम्हाला जर असा बाबा भेटला त्या बाबाले म्हणा एक महिनाभर बेवड्याची बायको होऊन पाय कसा परमेश्वर आहे तुले दिसते रे म्हणा हो ना भाऊ राग येते ना म्हणून बोललो बहिणी हो राग नका वाईट नका वाटू देऊ काही पाप फाप नसते लागत पती परमेश्वर आहे हे गोष्ट खरी आहे पण त्याच्यात काही चांगले गुण असले तर तो परमेश्वर आहे कुत्र्यासारखा गल्लीत लोडते परमेश्वर आहे त्याच्या अंगावर कुत्र अभिषेक करते तरी परमेश्वर हटले का थोडक्यात सांगतो बायकोनं नवरा गरवार केला हे कसं नवऱ्यापेक्षा बाई मोठी हे पटलं पण बायकोनं नवरा गरवार केलं हे नाही पटलं मुंगी आकाशात उडली तिनं सूर्य गिळला हे नाही पटलं मग ते बायको कोणती जिनं नवरा गरवार केला ते मुंगी कोणती जिनं सूर्य गिळला जेव्हा कोठेचं नव्हते काही जेव्हा कोठेच नव्हते कोठेच नव्हते हो चंद्र सूर्य तारा नाही चंद्र सूर्य तारा नाही चंद्र सूर्य तारा नाही चंद्र सूर्य तारा अवघे शून्याची होती पायी अवघे शून्याची होती पायी नाही शून्याची होते पायी शून्याची होते पायी एक ढाल गज निर्माण झाली तिने एवढी ख्याती केली जेव्हा कोठेच नव्हती काही जेव्हा कोठेच नव्हते काही पहिले कोठेच नव्हते काही तेव्हा कोठेच नव्हते चंद्र सूर्य तारा नाही चंद्र सूर्य तारा नाही चंद्र सूर्य तारा नाही चंद्र सूर्य तारा नाही अवघे आई कानोबा तेरे तेरे ते गडाल गज निर्माण झाली तिने एवढी ख्याती केली तिने एवढी
ऐसे केले ते ब्रह्मादिका म्हणे भाऊनी जेव्हा कोठेच नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्याची होते पाही